काय नाही, पैऱ्यांना फोन केला का लोक बोलतात नंतर देऊ, आज देऊ, उद्या देऊ असं कारण सांगतात आणि देत नाही बैल. मग आमची घरची गाडी पळवल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. घरची गाडी पळवल्यावर फक्त एकदाच गुलाल पडला, नाही तर 5 गाड्या रेग्युलर अशा जिंकल्यात. मग पेडगावला कसं काय दुसरं नियोजन करणार आहे तिथे पण घरचा साज पळवू? नाही, घरचाच साज पळवू, तिथे सुद्धा घरचा साज. म्हणजे आता तुम्ही विचारच केलाय की आपली गाडी कोणाला? घरची गाडी खूप चांगली पळते, परंतु आता घरातल्यांना वाटतं की थोडी 19-20 झाल्यामुळं पण नरमांदी गाडी पळणारच, तेव्हाच गाडी चांगली पळते. पैऱ्यांसाठी दिक्कत झाली की पैरे देत नाही असं नाही, पण आता तो बैल नाव करतोय तरी सुद्धा तुम्हाला पैऱ्यांसाठी प्रॉब्लेम येतो. पुढचं नियोजन कसं असणार? पुढच्या टायमाला आम्हाला पैरात एवढं हे होणार नाही, त्रास होणार नाही, परंतु आम्ही घरचीच गाडी पळवू आणि नंबर मध्ये पळवून दाखवू. सोन्या 50-50 हा सोनारपाड्याचा एक मोठा ब्रँड आहे, त्याला कधी कोणी मिटवू शकत नाही आणि मिटणारही नाही. आणि आता छावा तयार होत आहे. छावा सोन्याच्या पावलावर पाऊल टाकून चांगलाच पळणार आहे. मित्रांनो, घरचा साज शंकर 50-50 आणि वरदान 50-50 गट क्रमांक 64 ला गट पास झाला आणि सेमीसाठी पात्र झाला आपला वरदान आणि शंकर. मित्रांनो, कर्जत येथील बोरीची वाडी कलम येथे आपला घरचा साज परेश शेठ भंडारी यांचा शंकर 50-50 आणि वरदान 50-50 गट पास केलेले. कोणत्या गटात होता ते सुद्धा जाणून घेऊया. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. कल्पेश संजय भांडे. कोणत्या गटात होता आज आपला शंकर? 64 नंबर गटामध्ये 3 नंबर तासाला. 3 नंबर. कसा वाटतं आज इथे येऊन, एवढ्या लांब येऊन? आणि हा मैदान पुकारला होता 5 जूनला, पण काही कारणास्तव पाऊस पडल्यानंतर तो आज मैदान झाला 6 जूनला. आम्हाला आज आनंद होतोय की आमचा घरचा साज आज गट पास झाला आहे. आमचं काहीच नियोजन नव्हतं, अचानक आम्हाला पैराला बैल भेटल्यानंतर म्हणून घरची गाडी पळवली. दादा, प्रत्येक बैलगाडा मालकाच्या दावणीला ना असं बैल असणं म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. जेव्हा कुठे पैरा होत नाही ना, तर आपली घरचीच गाडी काम करते आणि विजयाचा गुलाल घेतो, तेव्हा कसं वाटतं? घरच्या गाडीने गुलाल घेतल्यावर खूप आनंद होतो. आणि त्यासाठी या बैलांना घडवण्यासाठी नयन, प्रेम या मुलांचा हातभार, तसंच सोपन आणि योगेश, सुजल अशा बऱ्याच, आणि गंधारीचे महेश दादा आणि मंगेश दादा यांचा मोठा वाटा आहे, तसंच केशव मामाचा आहे. नक्कीच. वरदान जेव्हा आदत होता, आदत वयामध्ये त्याने 3 फेऱ्यामध्ये भेवंडीचा मैदान गाजवला होता आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला. 3 फेऱ्या त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही, तो म्हणजे गट पास होतोच. आणि आज आपला जुना बैल शंकर, तो सुद्धा आधी नामांकित होता, म्हणजे त्याने भरपूर काही शर्यती जिंकल्या होत्या. त्याच्यासोबत हा बैल पळतोय, कसा वाटतोय? खूप आनंद होतोय. मागची सीझन वरदाननी खूप गाजवली होती, परंतु आता त्याची तब्येत चांगली नसल्यामुळे तो बॅकफूटवर आहे. दादा, जेव्हा आपला वरदान खूप पळायचा तेव्हा खूप मोठे मोठे पैरे यायचे, पैऱ्यांसाठी कॉल असायचा, आणि आता कुठेतरी बॅकफूटला असल्यावरती आपल्याला पैरे होतात की काय अडचणी काय होतं? काय नाही, पैऱ्यांना फोन केला का लोक बोलतात नंतर देऊ, आज देऊ, उद्या देऊ असं कारण सांगतात आणि देत नाही बैल. मग आमची घरची गाडी पळवल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. हीच घरची गाडी बिनजोडला पण आता जाईल त्या मैदानात, हीच घरची गाडी गुलाल जिंकून येते, अंगावरती गुलाल घेतात आणि नाव करतो आणि गट सुद्धा पास करतो, तरी सुद्धा आपल्याला अडचणी येतात. घरची गाडी पळवल्यावर फक्त एकदाच गुलाल पडला, नाही तर 5 गाड्या रेग्युलर अशा जिंकल्यात. आणि आज वरुण देवताने नक्कीच आपल्यावरती कृपा केल्या. आज शांतता आहे, म्हणजे पावसाचा रंग वाटत नाही. अजून आता सेमी होणार आहे, काय बोलला, सेमीसाठी कशी तयारी आहे? आता सेमीसाठी आता नेहमीप्रमाणे आताही बैल तशीच त्याच प्रकारची काढायची आणि सेमी पास करून. नक्कीच. आता याच्या पुढचं कसं काय नियोजन असलं? आता इथला झाल्यानंतर पेडगावच्या मैदानात वरदान दिसणार आहे का? आता बघू, तब्येत जर चांगली असली तर पेडगावला पळवू आपण. मग पेडगावला कसं काय दुसरं नियोजन करणार आहे? तिथे पण घरचा साज पळवू? नाही, घरचाच साज पळवू, तिथे सुद्धा घरचा साज. म्हणजे आता तुम्ही विचारच केलाय की आपली गाडी कोणाला? घरची गाडी खूप चांगली पळते, परंतु आता घरातल्यांना वाटतं की थोडी 19-20 झाल्यामुळं पण नरमांदी गाडी पळणारच, तेव्हाच गाडी चांगली पळते. दादा, आजचा हा मैदान बद्दल काय बोला? आजचं मैदान खूप नियोजन चांगलं केलं यांनी, सरदार कांबरी तसंच
इथल्या कलम बोरीचेवाडीचे सगळे जेवढे सदस्य आहेत त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं आहे. नक्कीच. आणि या मैदानाचं नियोजन तुम्ही आधी कोणासोबत केला होता का? नाही केला अजून. नाही केला. तुम्ही ठरवलंच की आपल्या घरचीच गाडी या घरचीच मैदानात पळवायचं. हा घरचं. नक्कीच दादा. आणि काय बोलाल की सेमीसाठी जेव्हा आपला बैल जातो तेव्हा मनात काही गट पास झाल्यानंतर मोठी जिम्मेदारी असते, कारण सेमी पास झाला म्हणजे गुलालात राहिला आपला बैल. आम्हाला गट पास झाला तेव्हाच आमच्या अंगाला काटा मारला की आपली घरची गाडी गुलालामध्ये बसली. नक्कीच दादा. येणारा पुढचा वर्ष कसा असणार आहे? कारण या वर्षी तरी तुम्हाला खूप म्हणजे पैऱ्यांसाठी दिक्कत झाली की पैरे देत नाही असं नाही, पण आता तो बैल नाव करतोय तरी सुद्धा तुम्हाला पैऱ्यांसाठी प्रॉब्लेम येतो. पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढच्या टायमाला आम्हाला पैरात एवढं हे होणार नाही, त्रास होणार नाही, परंतु आम्ही घरचीच गाडी पळवू आणि नंबर मध्ये पळवून दाखवू लोकांना. अच्छा दादा. याच्या व्यतिरिक्त अजून मी बघतो वरदान आहे, शंकर आहे आणि आणखी नवीन दावणीला बैल खरेदी करायची गरज. अजून एक बैल आहे, त्या बैलाचं नाव काय? माणिक. माणिक. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही नवीन खरेदी करण्याचा विचार आहे का? नवीन खरेद्या केलेल्या आहेत आणि अजून करायच्या आहेत. नक्कीच. केलेल्या खरेदीचे नाव समजेल का दादा? नवीन खरेदी आपला पिल्ल्या म्हणून एक वासरू आहे, हा. तो आता तिकडे घाटावर 5 नंबर केला. आणि एक आपला पुष्पा आणि सुंदर ही 2 वासरं आहेत अजून. दादा या बैलांच्या पाठीमागे तुमचे देखरेख कसा असतो? म्हणजे कसे लोक, म्हणजे जेव्हा शर्यती असतात सर्व ग्रुप एकत्र येतो, त्यांची मेहनत, त्यांच्याबद्दल काय बोलाल? बैलांची देखरेख करणारा आपला सुजल आहे आणि तसंच प्रेम आणि नयन आहे, ते सतत बैलांच्या मागेच असतात. चालवायचं असलं तरी नयन आणि प्रेम चालवायला जातात. तसं सोपनची साथ भरपूर असते आम्हाला. दादा जेव्हा बैल आपला पळतो तेव्हा आपल्या बैलाच्या पाठीमागे खूप जण येतात, पण बैल जेव्हा कुठे बॅकफुटला जातात तेव्हा लोक पैऱ्यांसाठी हा देतो, हा नंतर देतो असं करतात, तेव्हा कसं वाटतं? काय खूप गिल्टी फील होतं, पण काय करणार आता, बैलगाडी क्षेत्र आहे, थोडं इकडे 19-20 होणारच. नक्कीच. बैलगाडा क्षेत्राने हे नक्कीच आपल्याला सांगून दिलेलं आहे की ज्याचा बैल पळतो त्याच्या पाठीमागे लोक धावतील आणि ज्याचा बैल बॅकफुटला जातो त्याच्याकडून अंग काढून घेतात. हे बैलगाडा क्षेत्राने नक्कीच दाखवून दिलं. आणि त्याच जोशाने, त्याच जोमाने तुम्ही आता ठरवलंय की काही झालं तरी सध्या तरी घरचा साज पळवायचा आणि लोकांना दाखवून द्यायचे की ही आमचा वरदान आणि शंकर कुठे पाठी नाही. आणि नक्कीच एक दिवशी तुम्हाला फोनवरती फोन येतील. हो येतात तसे, पण आता पण शंकरसाठी भरपूर फोन येतात, परंतु काही कारणास्तव आम्ही हा शंकर जास्त काळ काढत नाही, कारण नाव गाजवून घेतलं आणि गाडी पडल्यावर लोक पैरा परत देत नाही. नक्कीच दादा. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी आणि नक्कीच गुलालात राहा, कारण 50-50 ब्रँड आहे लोकांच्या मनात आहे. जिथे 50-50 ब्रँड असतं ते एक वेगळी भावना असते प्रेक्षकांच्या मनात. काय बोलाल त्या प्रेक्षकाबद्दल? प्रेक्षकांचे मानावर तेवढे आभार चांगलेच आहेत आणि त्यांची साथ असल्यामुळे आमची बैल आज चांगली पळतात. दादा सोन्या 50-50 बद्दल काय बोलाल? सोन्या 50-50 हा सोनारपाड्याचा एक मोठा ब्रँड आहे, त्याला कधी कोणी मिटवू शकत नाही आणि मिटणारही नाही. आणि आता छावा तयार होत आहे. छावा सोन्याच्या पावलावर पाऊल टाकून चांगलाच पळणार आहे. नक्कीच.